मेंदू आणि पोटातील आतडी यांचा काही संबंध असतो का? हो, मेंदू आणि पोटातील आतडी यांचा खूप जवळचा आणि शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालेला संबंध असतो. मानसशास्त्र आणि न्यूरोसायन्समध्ये याला गट ब्रेन कनेक्शन किंवा गट ब्रेन ॲक्सिस असे म्हटले जाते. गेल्या काही वर्षात झालेल्या संशोधनातून हे स्पष्ट झाले आहे की आपली भावना, विचार, ताणतणाव आणि मानसिक स्थिती यांचा थेट परिणाम पचन संस्थेवर होतो. तसेच पोटातील आतड्यांची स्थिती आपल्या मेंदूच्या कार्यावर प्रभाव टाकते. आपल्या शरीरातील सर्वात मोठी मज्जासंस्था म्हणजे मेंदू. पण अनेकांना माहीत नसते की पोटातील आतड्यांमध्येही स्वतंत्र मज्जासंस्था असते. तिला एंट्रिक नर्वस सिस्टम असे म्हणतात. या मज्जासंस्थेला काही वेळा दुसरा मेंदू असेही संबोधले जाते. आतड्यांमध्ये सुमारे 10 कोटी अधिक मज्जापेशी असतात. या पेशी मेंदूसोबत सतत संवाद साधत असतात. मेंदू आणि पोट यांच्यातील संवादासाठी वेगस नर्व ही महत्त्वाची मज्जा काम करते. आपण ताणात असतो, घाबरलेले असतो किंवा सतत विचार करत असतो तेव्हा मेंदू पोटाला संदेश पाठवतो. त्यामुळे पोट दुखणे, जुलाब होणे, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, उलटीसारखे वाटणे अशी लक्षणे दिसतात. म्हणूनच अनेक लोक म्हणतात ताण घेतला की पोट बिघडतं. संशोधन सांगते की पोटातील आतड्यांमध्ये असलेल्या सूक्ष्म जंतूंना गट मायक्रोबायोटा म्हणतात. हे जंतू पचनासाठीच नव्हे तर मानसिक आरोग्यासाठीही खूप महत्त्वाचे असतात. हे जंतू सेरोटोनिन सारखी रसायने तयार करण्यास मदत करतात. सेरोटोनिन हे आनंद, शांतता आणि भावनिक स्थैर्याशी संबंधित रसायन आहे. विशेष म्हणजे आपल्या शरीरातील सुमारे 90% सेरोटोनिन पोटात तयार होते, मेंदूत नाही. जेव्हा आतड्यातील चांगले जंतू कमी होतात आणि वाईट जंतू वाढतात, तेव्हा मानसिक अस्वस्थता वाढू शकते. चिंता, नैराश्य, चिडचिड, झोप न लागणे यामागे पोटाची खराब अवस्था कारणीभूत असू शकते. काही संशोधनात असेही आढळले आहे की दीर्घकाळ पचनाच्या समस्या असलेल्या लोकांमध्ये नैराश्याचे प्रमाण जास्त असते. लहान मुलांमध्येही हा संबंध दिसून येतो. ताणतणावाखालील मुले वारंवार पोट दुखण्याची तक्रार करतात. अनेक वेळा वैद्यकीय तपासणीत काहीही गंभीर सापडत नाही. अशावेळी ते मानसिक कारणांमुळे होणारी पोटदुखी असू शकते. याला सायकोसोमॅटिक सिम्पटम्स म्हणतात. आपण जे अन्न खातो त्याचा थेट परिणाम आपल्या मनावर होतो. जास्त तेलकट प्रक्रिया केलेले अन्न, साखर, फास्ट फूड यामुळे आतड्यांमधील चांगले जंतू नष्ट होतात. यामुळे सुस्ती, चिडचिड, एकाग्रता कमी होणे अशी लक्षणे वाढतात. याउलट फायबरयुक्त अन्न, फळे, भाज्या, दही, ताक, कडधान्य यामुळे पोट निरोगी राहते आणि मनही स्थिर राहते. ताण कमी करण्याच्या सवयी पोटासाठीही फायदेशीर असतात. ध्यान, श्वसनाचे व्यायाम, चालणे, पुरेशी झोप यामुळे मेंदू शांत होतो आणि त्याचा सकारात्मक परिणाम पचन संस्थेवर होतो. म्हणूनच काही मानसोपचार पद्धतींमध्ये पोटाच्या आरोग्यावरही लक्ष दिले जाते. थोडक्यात सांगायचं तर मेंदू आणि पोटातील आतडी वेगवेगळी यंत्रणा नाहीत. ती एकमेकांशी सतत संवाद साधत असतात. मन बिघडलं की पोट बिघडतं आणि पोट बिघडलं की मन अस्वस्थ होतं. त्यामुळे चांगल्या मानसिक आरोग्यासाठी फक्त विचारांवर काम करून चालत नाही, तर पोटाच्या आरोग्याकडेही तितकंच लक्ष देणं गरजेचं आहे. हे समजून घेतलं तर मानसिक आणि शारीरिक आरोग्य दोन्ही सुधारू शकते. प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा. तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता. त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू. तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा. मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी 9137300929 या क्रमांकावर व्हॉट्सॲप करू शकता. तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल. मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या. त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता. लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया. तूर्तास धन्यवाद.